विकी हे पहिलं षटक घेऊन येत आहेत. समोर आहे तो संदेश आणि त्याच्या जोडीला बघूया कोण आहे तो सिद्धेश. संदेश आणि सिद्धेश, संदेश सिद्धेश आणि प्रथमेश. आणि नक्कीच चांगला अभिमानाचा असा श प्रत्येकाच्या नावासमोर आहे आणि नक्कीच त्या शला घेऊन जबरदस्त अशी मॅच होण्याची अपेक्षा. ऑल दी बेस्ट दोन्ही संघाला आयोजकांकडून 15व्या क्रिकेट फेडरेशन कडून. चला चांगले खेळाचं स्पिरिट काम करा. पहिला चेंडू ऑफ स्टंपवरती असणारा चेंडू पुश केलेला आहे आणि अशा रीतीने एक चांगली क्षेत्ररक्षण सुद्धा तिथे चांगलं गती चांगला चेंडू निर्धावाचा चेंडू संदेशाने सन्मान दिलेला आहे विकी म्हणजे प्रथमेश यांच्या पहिल्या चेंडूला. तुमचा चेंडू यावेळेला सुद्धा चांगल्या टप्प्याचा चेंडू थोडासा स्कायर वन गेलेला तिथे तेजस चेंडूवरती येतो झपकन परंतु मात्र उघडलेलं आहे ते संदेशाने. संदेश एक वरती खेळतोय धामणन घोड्याचा 2-1. आता समोर आहे तो सिद्धेश. एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते ते प्रथमेश उतेकर यांच्या मार्फत. तिसरा चेंडू घेऊन येतील एक चांगला गोलंदाज एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू हा साखर संघाचा सिद्धेश. फिल्डिंगचा मुळाने केल्यानंतर तयार. आपण टाकलेला चेंडू यावेळेला थोडासा बाहेर जाणारा स्लॅश करायचा होता त्याला चांगला फ्लॅशिंग कव्हर ड्राईव्ह मारायचा होता परंतु गतीने फसवल्याने विकेट किपर राकेश आपले काम करतायत. धावाचा चेंडू पुन्हा एकदा प्रथमेश तो सिद्धेश यावेळेला मध्ये चांगला कनेक्ट झाला. चेंडू चालला बाउंड्रीकडे येतोय. चेंडू चाललाय लॉंगॉनच्या बाउंड्रीकडे आणि चेंडू चाललाय सीमारेषा नाही ओलांडली आहे. बघूया तिथं फायनल डिसिजन येईल शेवटलाच. बघूया काय होतं ते अजूनही चेक करतात तिथे आमचे स्वयंसेवक फायनल डिसिजन सांगतील इकडनं. स्वयंसेवक फायनल डिसिजन सांगतील. ओके अरे ओके खेळ चालू करा. धावा पळून काढले तेवढंच धावा खेळ चालू ठेवा. त्यांनी कॉन्फिडेंटली सांगा अदरवाईज धावसंख्येत भर पडलेली आहे. यावेळेला चांगला कनेक्ट झाला. डिफायनिंगच्या बाजून चेंडू क्षेत्ररक्षक बघूया. क्षेत्ररक्षक यावेळेला जिंकलेलं वाटतंय त्याने चेंडू हरवला तिथे आणि तिथे मात्र 2 धावा मिळतात. पुन्हा धाव संख्या होती ती 3-5. चेंडू किती झालाय 3 धावा. आता 3 3-8. थँक्यू अंपायर. एक चांगला एक प्रेझेन्स ऑफ माइंड काही वेळेला असतं. यावेळेला सुद्धा ऑफस्टमचा बाहेरचा चेंडू फ्लॅश ड्राईव्ह मारायचा होता आणि चेंडू फसवून विकेट किपरच्या हातामध्ये जाते आणि पहिलं षटक संपलेलं आहे प्रथमेश होतेकर यांचं. एक षटक संपलेलं आहे. प्रथम फलंदाजी करताना धामणन गुड्याचा संघ 3-8. पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येत आहे परंतु दुसऱ्या षटकाचं समालोचन आमचे मित्र प्रताप तोसे अर्थात पीके सर करतील. पीके सर. हॅलो ओके जाधव सर करतात. धावसंख्या झाली 8. पहिले षटक टाकत आहेत. पहिलं षटक समाप्त झाले आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी येत आहे ते आपल्या संघासाठी कृपया करून 12वा खेळाडू असेल त्याने पॅव्हलियनमध्ये संपर्क साधा. दोन्ही संघाने 12वे खेळाडू असेल त्याने पॅव्हलियनमध्ये संपर्क साधा. सामना त्वरित सुरू करावा. अजय जाधव यांनी पॅव्हलियनमध्ये संपर्क साधा. अजय जाधव
पंच सामना थोडं चालू करायचा आहे. अजय जाधव, अजय जाधव. चला वेळ घेऊ नका. पॉवर प्ले नंतर फिल्डिंग आता पसरवली जाते आणि गोलंदाज मंगेशला काही टिप्स देत आहेत रोहन. आणि नक्कीच या मैदानामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करावी गेले 2 दिवस सगळेजण बघतायत. काल ओपनचे सामने, आज सकाळपासून ग्रामीण संघ खेळतात. त्यामुळे हे मैदान कशा पद्धतीने आयोजकांचे अजय जाधव यांना आवाज दिला जातोय. आयोजकांचे अजय जाधव. पुढील सामना शिवशंभू निळे आणि स्वयंभू नागेश्वर दोन्ही कर्णधारांनी तयार राहायचं आहे. मध्यंतराला आपण टॉस करून घेऊन कितीला मारलाय संदेशाने आणि असा मोठा असा पत्ता पडलाय मुलांच्या दिशेने. बघा चेंडू आतमध्ये आहे असं वाटतं. बघा तिथे सगळ्या गोष्टी घडतात. तिथे चेंडू बाउंड्रीच्या आतमध्ये पडतोय. चेंडू अडवला जात आहे. हा स्वयंसेवक तिथून इशारा करतील. स्वयंसेवकांना आपण ग्रांटेड घ्यायचं आहे आणि तिथे जेवढे धावा पळून काढले तेवढेच आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांना माहितीसाठी पहिला सामना तुम्ही खेळतायत. छोटे झाड आहे त्याला लागून चेंडू बाउंड्रीच्या आतमध्ये पडला तर पळून काढायचा आहे. बाउंड्रीच्या आतमध्ये कॅच गेली तरी ती काउंट फॉर नसेल. बाउंड्रीच्या बाहेर चेंडू पडला तर 6 धावा असतील याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा मंगेश टू संदेश छोटा झोन मारलेला यावेळेला मात्र चांगला फटका पडलाय. यावेळेला चेंडू चालला सीमारे सगळे. चेंडू पाहूया अडवलं जातोय का नाही. चेंडू चालला सीमारे सुद्धा बाहेर. सुंदर असा चौकार. 4 धावा विजय. थँक्यू डीजे. चला पुन्हा एकदा धावसंख्या झालेली आहे ती 14. बिनबादचा 14. मंगेश त्या राईट अमाउंट वगैरे मारा. समोर आहे तो संदेश. हॅलो. यावेळेला कोणी मारलाय. चांगला पट्टा मारला. टोला मारलाय आणि बाद होतोय. चांगला जबरदस्त असा बाउंड्री होती. रोहन यांच्या मार्फत गोल बाद होतोय. संदेश पहिल्या गडी बाद होतोय. कमाल होईल. परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग आणि बाद होतोय. तो संदेशची जागा घेण्यात आला तो नवनाथ. नवनाथ सुद्धा एक जबरदस्त असा फलंदाज, ऑलराऊंडर असा त्या संघातील उजवाताचा फलंदाज. आणि नक्कीच गेल्या कित्येक टुर्नामेंट आम्ही सांगतोच हमेशा की गुराचार संघ आहे चांगली, त्यांच्याकडे फळी आहे खेळाडूंची. सोरोने जखमीचवाडीचे कर्णधार घोडे असतील त्याने व्यासपीठाकडे यायचंय. सोरोने जखमीचवाडी. एक गडी बाद 14. पुन्हा एकदा ओव्हर मारा. नवीन जोमानं ये चले मंगेश. धावायला सुरुवात केली. गुड बॉलिंग टाकली. चांगल्या टाकायचे चेंडू. तर आपल्याला मागे येऊन त्यांनी नुसतंच पुश केलेलं आहे. मिडांच्या दिशेने चेंडू जोपर्यंत फील्डकडे पोहोचतो. एक धाव घेतलेली आहे. आपलं खातं उघडलेलं नव्हतं त्यांनी आणि धावसंख्या होते 1 गडी बाद 15. दुसरं षटक मर्यादित 4 षटकापैकी हे दुसरं षटक. पुन्हा एकदा सिद्धेश तयार. समोर आहे तो मंगेश. मंगेश जेमतेम 9 ते 10 कॉलांचा स्टार्ट. पण त्यांच्या डाव्या बाजूने धावायला सुरुवात केली. आमचं दूर जात आहे. यावेळेला मात्र फुलटा चेंडू मारलाय. मिड विकेटच्या बाजूने चेंडू चाललाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय. शोध घेतलेला आहे तिथे आणि अशा रीतीने सिद्धेश हा गडी बाद होत आहे. सिद्धेश गडी हा बाद होत आहे आणि अशा रीतीने दुसरं विकेट या षटकामध्ये पडलेलं आहे. 2 गडी बाद 15 ची धावसंख्या या षटकामध्ये. 2 गडी बाद 15 आणि मंगेश यांनी दोन्ही यश मिळवून दिलेलं आहे. एक निश्चितपणे नक्कीच चांगली कामगिरी. स्लो गतीचा गोलंदाज, मिडियम गतीचा असा गोलंदाज, परंतु चांगल्या 2 विकेट्स काढून दिलेत आपल्या संघाला. डीजे फलंदाज येत आहेत तर तोपर्यंत डीजे जरा एकदम झटका होता आपला डीजे.
थँक्यू डिझे. साहिल हा फलंदाज आलेला आहे नवीन. साहिल हा सुद्धा एक मोठे फटके मारण्यामध्ये प्रसिद्ध आहे. पटणीची टुर्नामेंट सर्वांना आठवत असेल. या साहिलनेच आपल्या संघाला काही सामने जिंकून येण्यामध्ये खूपच मदत केलेली. आपण टाकल्याच्या यावेळेला साहिलने आल्या आल्या तुफानी खेळी करायला सुरुवात केलेली आहे. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर सुंदर असा षटकाराने सुरुवात केली आहे. कमाल टिकवली. एकवीस अशी 2 षटकानंतर धावसंख्या आहे. पहिल्या षटकाच्या समांतर धावसंख्या तिथे 18. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा दिल्या, परंतु 2 गडी मात्र बाद केले होते. मंगेश या गोलंदाजानं तिसरं षटक मला वाटते बहुधा नाही श्रेयशाच्या हातामध्ये आहे. श्रेयस होतेकर हे गोलंदाज आहेत. 2 गडी बाद 21. 2 गडी बाद 21. तिसरं षटक श्रेयस घेऊन आलेलं आहे. तिसऱ्या षटकाचं समालोचन आम्ही जाधव दादा यांना सांगू की तिसऱ्या षटकाचं समालोचन होतो जाधव सर. हॅलो. तिसरं षटक तक्रार आहे ते श्रेयश राईट हँड विकेट मारा करत आहेत. त्यांना तोंड देत आहेत ते नवनाथ. स्ट्राईक लाईक ते नवनाथ. नवनाथ आणि नॉन स्ट्राईकला ते साहिल. स्ट्राईक लाईक ते नवनाथ, नॉन स्ट्राईकला ते साहिल. 2 बाद 21. धावसंख्या पुढचा चेंडू टाकत आहे. श्रेयश गोलंदाज टाकत आहेत. 10-12 रनांचा स्टार्ट. त्यांना तोंड देत आहेत ते नवनाथ. नवनाथ खेळण्याच्या तयार. पुढचा चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात आणि अशा रीतीने आउट झालेले आहेत ते नवनाथ यांच्या रूपात. अशा रीतीने 3 बाद 21 धावसंख्या झाली होती. 3 बाद 21 संघाची धावसंख्या. पुढचा चेंडू टाकत आहेत ते रिद्धेश. त्यांची जागा घेण्यासाठी येतात ते रिद्धेश. रिद्धेश 10-12 स्टार्ट घेत आहेत ते श्रेयश. श्रेयश पुढचा चेंडू टाकत आहेत. त्याला तोंड देत आहेत ते रिद्धेश. साहिल. साहिल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहेत ते रिद्धेश. स्ट्राईकला आहेत ते साहिल. पुढचा चेंडू टाकत आहेत ते रिद्धेश. पुढचा चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात आणि अवांतर अशा रीतीने बायच्या रूपात धावसंख्या झालेली आहे. ती धावसंख्या झाली आहे ती धावसंख्या झाली आहे ती धावसंख्या झाली ती 26. 2 बाद 26. पुढचा चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडू. धावसंख्या झाली ती 26. पुढचा चेंडू श्रेयस. पुढचा चेंडू 10-12 स्टार्ट. पुढचा चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात आणि उत्कृष्ट अशी गोलंदाज करत आहेत ते श्रेयस. अशा रीतीने धावसंख्या झालेली आहे ती 26. पुढचा चेंडू 10-12 स्टार्ट. त्यांना तोंड घेत उंच असा मारलेला बॉल आणि अशा रीतीने पंचाने घोषित केलेला षटकार आणि धावसंख्यामध्ये खूपच बदल. 32 धावसंख्या 32. 3 बाद 32 धावसंख्या झाली 3 बाद 32. डीजे
श्रेयश पुढचा चेंडू दाबराबद्दल उंच असा मारण्याच्या प्रयत्नात बरोबर अशा रीतीने उंच असा षटकार मारलेला आहे. अशा रीतीने पंचाने घोषित केले. हॅलो 3 बाद 38 धावसंख्या झालेली आहे ती संघाची 3 बाद 38. पुढचा चेंडू केले आहेत ते श्रेयश उंच असा षटकार मारलेला आहे तो. अशा रीतीने पुढचा चेंडू टाकत आहेत. दाबारा स्टार्ट त्याला तोंडी कट करण्याच्या प्रयत्नात आणि एक धाव काढलेली आहे. अशा रीतीने क्षेत्ररक्षण पण उत्कृष्ट रीतीने झालेले आहे ते संघाचं. अशा रीतीने एक धाव काढलेली आहे. पंचाने अजून काही हॅलो रेणूने हॅलो पंचाने बाद दिलाय. कृपया नोंद घ्यायची आहे. अंपायरने रिव्ह्यू जर नाही दिला तर इकडे रिव्ह्यू घेता येणार नाही याची नोंद घ्यायची आपण सगळ्यांनी. आणि नक्कीच चांगले 15 सगळे संघ एकमेकाला सपोर्ट करूनच पुढे सरकतील. 4 गडी बाद 38 जवळजवळ 13 धावांची रणगती या संघानं राखलेली आहे. चांगली रणगती. एवढेच धावा अजूनही जमलं तर ओव्हर 50 ही सुद्धा धावसंख्या चांगली असू शकेल. पण नक्की त्यांचं टार्गेट असेल की आपण 55 पर्यंत मजल मारावी. कारण साखर बामणवाडीमध्ये सुद्धा चांगले खंदे फटकेबाज फलंदाज आहेत. त्यामध्ये राकेश आघाडीवर, त्यानंतर विकी आहे, त्यानंतर रोहन आहे. अशी एक मोठी फळी आहे त्यांच्याकडे सुद्धा. हॅलो चला त्याकडे लक्ष. नवीन आलेला फलंदाज गोलंदाजी करतो तो राकेश. आपटून टाकलेला चेंडू यावेळेला चांगला फटका मारला, उंचटोला मारला. यस शेवटच्या क्षणाला हातातून झोल सुटलेला आहे. तिथं मात्र एक धाव मिळते. 4 गडी बाद 39. नवीन आलेला फलंदाज निलेश डाऊन स्ट्राईकला आणि रितेश आहे डावपुरा तो स्ट्राईक एंडला.
नक्कीच राकेश आपली साईड चेंज करून डावखुऱ्या फलंदाजीला बॉलिंग करतात. 4 गडी बाद आहे. 39. पाहूया पुढच्या सामन्याचं कशा पद्धतीने आयोजन होत आहे, पुढचा सामना कोणता होत आहे, आयोजक प्लॅन आउट करतायत. लगेचच आपल्याला कळेल की पुढचा सामना कोणाचा असेल. आणि हॅलो, यानंतर होणारा सामना शिवसंभव मुळे विरुद्ध स्वयंभू नागेश्वर यांच्या दरम्यान होईल. हा सामना 4 ना या वेळेला मात्र राकेश यांचा उंच चांगला फटका मारला, चेंडू पांडेकडे गेलाय. बनावटी तिथे सेपरेशन करतायत, परंतु नाही. त्यांचा दुसऱ्या अटेम्प्टला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलेला. असा तरी एक जबरदस्त असा फटका मिळाला. फलंदाजाला लावांच्या दिशेने एक सुंदर असा चौकार मिळालेला दिसत आहे. आणि धावसंख्या होती ती 43. 4 गडी बाद 43. थँक्यू टू रिक्वेस्ट. चांगला फटकेबाजीच्या मोडमध्ये दिसतोय. 4 गडी बाद 43. पुन्हा राकेश साईड चेंज करून ओव्हर द विकेट मारा करतोय. फुलटच घेऊन मारलाय. पुन्हा एकदा धावांच्या दिशेने चेंडू चालला. मिड विकेट बाउंड्री चेंडू चाललाय. रोहन चेंडूवरती झपकन येतोय, परंतु दुसरी धाव मात्र तिथे रोखेल असं वाटत नाही. चेंडू परत येतोय. 2 धाव मात्र पूर्ण येत आहेत. आणि धावसंख्येमध्ये बदल आहे. 4 गडी बाद 45. 4 गडी बाद 45. त्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत येते आहे. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 21, तिसऱ्या षटकामध्ये 38. पुढचा चेंडू यावेळेला मात्र चांगला चेंडू, सेफ चेंडू म्हणू शकतो, कंट्रोल चेंडू, विकेट किपरच्या हातामध्ये निर्भय असा चेंडू, डॉट बॉल म्हणू शकतो, मिस बॉल म्हणू शकतो. अशा पद्धतीने क्रिकेटमध्ये जेवढे अलंकार वापरू तेवढे कमीच आहेत. पण त्या संख्येने 4 गडी बाद 45. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करतो तो राकेश बने. रुद्देश एक चांगला गोलंदाज आणि एक चांगला फलंदाज या संघासाठी. एक नवतरुण खेळाडू, अजूनही एक गोलंदाज चांगला आहे त्यांच्याकडे. धाव संख्या बघूया. फक्त बिमरला रिव्ह्यू आहे, कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि रनआउटला जर अंपायरने दिला तरच घेता येईल. या वेळेला मात्र फुलटॉस घेऊन मला पंचाने नो बॉल दिला आहे. वेस्ट हाईटचा नो बॉल आहे. आणि अशा रीतीने तिथे षटकार सुद्धा मिळतो, दोन्ही फायदा मिळतो. जबरदस्त असा फटका रितेशाच्या बॅटरीतून निघाला. कमाल विजय. फटकेबाजी करतोय रितेश. धावखोरा फलंदाज, नवतरुण खेळाडू 15 गावासाठी. धाव संख्या झपकन उडी मारतोय. 4 गडी बाद 52. 52. या वेळेला सुद्धा पुढे मारलाय. चांगला टप्पा झालेला चेंडू झोल होतोय आणि श्रेयस कोणतीही चूक करत नाही. जायचं फ्री आहे, त्यामुळे चेंडू आराम पर्यंत येत आहे. दरम्यान 2 धाव मिळत आहेत. 4 गडी बाद 54. 54 लॉस ऑफ 4 विकेट्स. 54 जेमतेम 1-2 चेंडू असावे शेवटच्या षटकातील. रद्देश मात्र चांगल्या भारामध्ये आहे. शेवटचा चेंडू आहे स्कोर सांगतात. यावेळेला मात्र चेंडू चकलेला आहे आणि यावेळेला मात्र निर्धावाचा चेंडू. पंच इशाराची वाढ षटक संपलेल्याची खुणा करतील. 4 षटकं संपलेले आहेत. अंतिम धावसंख्या ती 4 गडी बाद 53 आणि 55 धावांचं आव्हान सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. तत्पूर्वी स्वयंभू नागेश्वरचे कप्तान अमोल होतेकर आणि शंभू निवळे कप्तान. पण टॉसचा वर्ग शिवशंभू निवळे आणि स्वयंभू नागेश्वर कप्तान अमोल होतेकर. टॉसचा वर्ग टॉस करून घेतील दुपराज चव्हाण. बॉल पिक करायचा. टॉस करून घेतील आमचे कमिटी मेंबर्स विप्राज चव्हाण आणि पीके आणि श्रीधर जाधव. हा स्विंग करून घेतील. शिवशंभू निवळे आपले कर्नाटक होणार त्यांनी व्यासपीठावर पाडायचे. पाच का बॉसमध्ये पाठवायचे. तत्पूर्वी तुम्हाला सांगू देतो शिवशंभू नागेश्वरचे कप्तान अमोल होतेकर, व्हाईस कप्तान आकाश गायकवाड, प्रथम जाधव व्हाईस कप्तान, ऑलराऊंडर अमर जाधव, ओमकार होतेकर, राहुल होतेकर, यश चव्हाण बॉलर, श्रेयस होतेकर, आदित्य जाधव, संस्कार जाधव, नील होतेकर, राज होतेकर आणि रोहन होतेकर. दरम्यान टॉस विन करून
बाकी त्यातलं काय करते आपली पोरं आहेत. अरे टॉस सोडवतील आमच्या दुसराच समाज सुस्वयंभू तिथूनच टॉस सोडवायचा आम्ही इथून देतो तुम्हाला कॉल जरा काय लावू? बोला. हा. आहे काय तुमचं काय आहे काय तुम्ही काय मागितले क्षेत्ररक्षण मागितलेलं आहे क्षेत्ररक्षण मागितलेलं आहे आणि निळे संघाचे कर्णधार मच्छिंद्र मच्छिंद्र यांनी आपलं थोडक्यात सांगायचं आहे चल तू आता काय क्षेत्ररक्षण घेतलंयस तुझी अपेक्षा काय आहे कितीपर्यंत थांबवू शकतोस काय आम्ही यांना 40च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. आम्ही यांना 40च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. शक्यतो मच्छिंद्रचा विकेट लवकर घेण्याचा प्रयत्न करू. आमचे बॉलर कसे आहेत धन्यवाद आकाश गायकवाड, ओमकार तुतेकर. धन्यवाद धन्यवाद हा मच्छिंद्र त्यांनी सांगितले तुम्हाला 40च्या आतमध्ये तुम्हाला थांबवायचा प्रयत्न करणार आहे तुमची हे काय आहे आणि तुम्ही जर मला वाटतं आपण एकत्र खेळतात ही मुलं तुम्हाला सर्वांची बॉलिंगची किंवा बॅट्समनची अंदाज आहे तुम्ही बोला आता आमची पहिली गोष्ट म्हणजे टीम नाही आहे पूर्ण सगळे बॅट्समन वगैरे नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही तरी पण 40+ मारायचा प्रयत्न करू. धन्यवाद मच्छिंद्र ओव्हर टू आपण जाऊया मैदानाकडे दोन्ही शुभेच्छा असतील थँक्यू तर चला आपण 55 धावांचं टार्गेट आणि समोर आहे तो जय भवानी साखर बामणवाडी हा संघ आणि राकेश बने आणि रोहन चव्हाण ही जोडी त्यांची मैदानावरती उतरताना आपल्याला बघायला मिळते आणि मला वाटतं रिद्देश डावकरो रिद्देश यांच्या हातामध्ये पहिला चेंडू असेल एक जबरदस्त फटकेबाजी करून खेळत असलेला रिद्देश गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली करामत करतो आणि करणार असं आपल्याला सगळ्यांना आशा असावी कारण एक उदयोन्मुख खेळाडू आहे 15 गावासाठी तर नक्कीच या सगळ्या खेळाडूंकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच पहिलं पॉवर प्लेचं षटक पॉवर प्लेला साजेशी फिल्डिंग आपल्याला बघायला मिळेलच गावामध्ये नक्कीच पुढचा सामना असेल तो शिवशंभू निवे विरुद्ध आयोजक यांचा स्वयंभू 11 स्वयंभू श्री स्वयंभू नागेश्वर 11 हा संघ आणि नक्कीच ह्या 4 षटकानंतर पुढच्या सामन्याला सुरुवात लवकरच होईल टायमात आपल्याला सामने खेळवायचे आहेत 20 मिनिटांमध्ये 4 षटक संपवायचे आहेत पंचांचं लक्ष आहेच परंतु कर्णधारांनी सुद्धा याकडे लक्ष द्यायचं आहे तर रिद्देश टू रोहन चव्हाण जवळजवळ 25 ते 26 पावलांचा असा रनअप एक लॉंग रनअप म्हणू शकतो आपण रिद्देशाचा स्ट्राईक येतात पंचाकडून मला वाटते मिडल आणि लेग स्टंप वरती रोहन चव्हाण आणि राकेश बने ही जोडी रेडसाठी फिल्डिंग आहे बाउंड्रीवरती नवनाथ आहे आणि त्या बाजूला आपल्याला संदेश दिसतोय मिड विकेट बाउंड्रीवरती चिरे चले रिद्देशांचा फुलटॉस घेऊन मारलेला चेंडू बॉलर लॉंगॉच्या दिशेने चेंडू सलामी देतोय कॉमेंट्री बॉक्सला अशा रीतीने चौकाराने सुरुवात केलेली आहे जबरदस्त असा फटका कमान भगवा झेंडा आपण हमेशा नतमस्तक होतो याच गाण्याला पुन्हा वाजवा असं आम्हाला वाटेल पुढचा चेंडू रिद्देशांचा प्रथम पण पुन्हा एकदा मारलेला चेंडू पुन्हा एकदा चेंडू झाला समोर हा चेंडू कवर आहे कवर आहे कठोर आहे
मंदिरामध्ये पोहोचल्यासारखं वाटेल आणि नक्कीच ते समाधान फार मोठं असेल. तर स्वयंसेवक आणि हार्डवर्क करणं गरजेचं आहे. बिनबाद 8 पहिला 2 चेंडूचा खरपूस समाचार घेतोय तो रोहन. पुन्हा एकदा रितेश तयार. या वेळेला सुद्धा फोर्टस चेंडू आहे ऑप्शनच्या खूपसा बाहेर. विकेट किपरला चकून चेंडू मागे गेलाय. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पंचाकडून वाईडचा दुष्काळामध्ये 13वा महिना. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार. त्यानंतर तो वाईड आणि वाईड गेला तो बाउंड्रीच्या बाहेर. 5 आणि 8 14. अशा रीतीने रनरेट मात्र 5 आणि 8 13. रनरेट मात्र जवळपास पार केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या षटकामध्ये रिद्धीचे मात्र सूर सापडलेले नाही. 2 लागोपाठ फुल टॉस. तिसराही फुल टॉस. परंतु हाईट आणि स्वर मारा अशा रीतीने रिद्धीसला मात्र लवकरच आपल्या बॉलिंगवरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. अदरवाईज या सामन्यावरती या डावावरती कंट्रोल करण्याचे काम करता येतो एव्हरग्रीन बॅटर रोहन चव्हाण. पुन्हा एकदा रितेश धावायला सुरुवात केली. हातून टाकलेला चेंडू यावेळेला मात्र ने फसवलेला एक टप्प्याने फसवलं. स्लो गतीचा चेंडू. बॅटरला ऑन साईडला चांगला मोठा फटका मारायचा होता परंतु शकून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये चांगले कमबॅक केलेलं आहे ते रितेशने या चेंडूवरती धाव बाकी झाले तो बिनबादक 13. डावखुरा रितेश पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करतोय. प्रगतीपथावर आहे ते पॉवर प्लेचं षटक. या वेळेला सुद्धा चांगल्या टप्प्याचा चेंडू आणि या वेळेला मला वाटतं क्लीन बोल्ड होतो तिथे. यस चेंडू पॅडला लागून स्टंप वरती आपटला. अशा रीतीने रोहन चव्हाण मात्र बाद होतो. एक चांगलं यश मिळालं आहे रितेश आणि कमाल. जबरदस्त असं वाद्य तुमचं आणि कर्णमधुर असं संगीत तुमच्याकडून ऐकायला मिळतंय. जेवढे आभार मानावे तेवढे कमीच. परंतु रितेशचं मात्र इथे सगळेजण आभार मानतील त्यांचे चाहते. कारण 2 सलग चेंडू स्लो गतीचे मोठ्या अशा फलंदाजाला रोहन नावाच्या. दुसरा चेंडू टाळवर आदळल्याने स्टंपाकडे गेला. बॅटने आळवायचा प्रयत्न केला परंतु अगदी स्टंपाला चेंडू लागला. बेल्स पडला. अशा रीतीने क्लीन बोन होऊन तंबूमध्ये परत लावतो रोहन आणि जागा घेण्यासाठी आले तो मंगेश होतेकर. एक गडी बाद 13. एक गडी बाद 13. पुन्हा एकदा रितेश. यावेळेला आपण टाकलेला चेंडू. यावेळेला काय जबरदस्त झेल घेतलाय की पहिले शॉर्ट फाईनच्या क्षेत्ररक्षकाने त्याला लेग स्लिप म्हणू शकतो. चांगली बॅटची कोट घेऊन चेंडू फाईनला जात होता परंतु अचानक असा जबरदस्ताचा झेल. जबरदस्त झेल कमाल. एक्स्ट्रा विकेटला कव्हर करायला विकेट पडतात त्यावेळेला आपल्याला वाटतं का कुठेतरी एक क्रिकेट आपल्याला उंच उंच आणि उंच शिखरावरती घेऊन चाललाय. नक्कीच नक्कीच सर उंचावरती घेऊन चाललाय कारण रितेश सारखे युवक जे आहेत मोठ्या फलंदाजांना सुद्धा न दगमगता जरी मोठे फळके पडले तरी त्यांनी कम्प्लीट करून विकेट घेण्याचा प्रयत्न केलाय आणि नक्कीच चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी बघायला मिळते. नवीन आलेला फलंदाज प्रथमेश हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. रितेश धावायला सुरुवात केली. आपण टाकलेले सन्मान दिलेला आहे. नक्कीच सन्मान देण्यासारखाच चेंडू होता. खाली राहिलेल्या चेंडू मधल्या यष्टीवरचा चेंडू एलबीडब्ल्यू नसला तरी फलंदाजाला माहिती असली कुठला चांगला चेंडू आणि अशा रीतीने मला वाटते बघूया षटक संपलंय की काय. यश षटक संपलेलं आहे. पहिलं षटक एक चांगलं संमिश्र असं षटक. धावाचं मूल्य 13 परंतु गडी मात्र 2 बाद झाले साखर बामणवाडी संघाचं. आणि नवीन षटक कोण घेऊन येते ते बघूया परंतु नवीन समालोचन घेऊन येतील मात्र महादेवजी होतेकर.
वैयक्तिक पहिले संघाकडून दुसरे षटक घेऊन येत होतो नवनाथ. साखर बामनवाडी आणि गुढाचाड चालू असलेला सामना. स्ट्राईकला ते राकेश, नॉन स्ट्राईकला असते विके. पाहूया काय करतायत नवनाथ. दरम्यान पुढचा चेंडू नवनाथ यांचा लेगच्या दिशेने टटवलेला चेंडू. एक धाव सुद्धा पूर्ण करतील. एका धावेने धाव संख्या होते 14. तत्पूर्वी सांगू इच्छितो यानंतरचा होणारा हा उलट्याचा सामना असेल शिवशंभू नागेश्वर आणि शिवशंभू निवळे या दोन संघांदरम्यान होणारा सामना आहे. दरम्यान पुढचा चेंडू नवनाथ. नवनाथ तो विके लागलाय. बरोबर फक्त चेंडू नवनाथांचा तोंड देतील त्याला. बने रोहित बने साखर बामनवाडीचे खेळाडू आहेत. नामचीन खेळाडू आहेत रोहित बने आणि जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतात ती नवनाथांच्याकडून. एक ट्रिपल आउट वस्त केला होता नवनाथ याने. बरोबर पुढचा चेंडू नवनाथ. नवनाथ तो रोहित बने आणि राकेश नॉन स्ट्राईकला ते राकेश, स्ट्राईकला ते रोहित बने. बरोबर पुढचा चेंडू पाहूया काय करतात. जबरदस्त आउटच्या दिशेने घेतलेला चेंडू मला वाटतं एक धाव यशस्वी पूर्ण करतील. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात असतील आणि दुसरी धाव यशस्वी पूर्ण होईल आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि धावीच्या स्वरूपात मला वाटतं तिसरी धाव पूर्ण होईल. या 3 धावांना धाव संख्या होती ती 17. धाव संख्या होते 17 आणि यानंतरचा होणारा सामना शिवशंभू नागेश्वर आणि शिवशंभू निवे दोन्ही हाय व्होल्टेज सामने असतील. बरोबर पुढचा चेंडू जाऊया. जबरदस्त चेंडू देवदाव चेंडू असेल. देवदाव चेंडूची सांगता होईल. धावसंख्येत बदलले. धावसंख्या 17. धावसंख्या 17. दरम्यान पुढचा चेंडू नवनाथ. नवनाथ हो फेकून काढला चेंडू. एक धाव घेतील. सुंदर फिल्डिंग जबरदस्त. आणि आजचा जिंकण्यासाठी मात्र 13 चेंडू आणि 37 धावांची गरज. 13 चेंडू 37 धावांची गरज साखर बामनवाडी संघाला जिंकण्यासाठी प्रहार करावा लागेल. फेकून काढावा लागतील चेंडू आणि सीमारेषेच्या पलीकडे काढावा लागतील. 13 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. थोडा इंजुरी असेल तर मला फर्स्ट एडचा बॉक्स घेऊन जायचा. योगेंद्र मोरे स्प्रे घेऊन जायचा. रिलीफ स्प्रे घेऊन जायचा. आणि यानंतरचा होणारा सामना स्वयंभू नागेश्वर चे कप्तान अमोल उतेकर, व्हाईस कप्तान प्रथम जाधव, ओमकार गायकवाड आणि मला वाटतं ऑलराऊंडरच्या भूमिकेत असतील ते कुमार जाधव, संस्कार जाधव. संशय पाणी घेऊन जायचं. गायकवाड आकाश गायकवाड ऑलराऊंडर. सूरज होते कुठे? सूरज होते का खाते पाणी घेऊन जायला दोघं तिकडे हॅलो
कॉमेंटेटरला पण पाणी पाहिजे. कुठल्या काही 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. मला वाटतं गडी क्रमांक 10 होतो 4था आणि स्ट्राईक लावतो आता राकेश. ओपनिंगचा सलामीचा फलंदाज राकेश. राकेश ओपनिंगला आलाय आणि आता हा मला वाटतं पहिला षटक खेळतोय तो. तिसऱ्या सामन्यातला पहिला चेंडू खेळ. कारण की मला वाटतं एक साईडने विकेट पडत गेले, लगातार विकेट 4 विकेट एक साईडला पडत गेले आणि हा अमर जाधव कुठे असेल त्याला व्यासपीठाकडे यायचं. अमर जाधव, अमर जाधव यानंतरचा होणारा सामना तुमचा आहे, तुम्ही व्यासपीठाकडे यायचं. अमर जाधव सर्व पुढचा चेंडू राकेशचा आणि एकदा मला वाटतं आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला असतील ते हेमंत अनावरे. राकेश तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू खेळला, सलामीला आला होता राकेश आणि एक साईडने लगातार विकेट गेले होते ते साखर वावडाडी संघाचे. सर्व पुढचा चेंडू हेमंत 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 टू सिद्धेश. पुन्हा जबरदस्त गोलंदाजी, ऑफकटर बॉलिंग आहे आणि हा निर्धाव चेंडू असेल. बॉलची संख्या होते सर्व पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि लेग बायच्या स्वरूपात मला वाटतं 4 धावा असतील. गाडी आहे. ती गाडी आहे. ती 4 व्हीलर ओपन आहे ती. हा ते काय चावी मात्र सगळ्यांकडे असते. कारण की ते बघ उघडीच आहे. धावसंख्या होते 23. पाणी पाहिजे मला ते ए आपल्या कोरोना आपली बर्ड टीम आता कोरोना बर्ड टीमला धावसंख्या होते 23. 9 चेंडू आणि 32 धावांची गरज. नऊ चेंडू आणि 32 धावांची गरज अजून जिंकण्यासाठी. सर्व पुढचा चेंडू
हो लेग कटर चेंडू मारायचा प्रयत्न आहे डायरेक्ट हेड असेल आणि हा गडी बाद असेल पंचांचा इशारा 5चा आउट. नाही 5. यानंतर होणारा सामना निलेश शिवशंभो निळे यांच्या आणि चोरणे यांच्या दरम्यान होईल. हा सामना हा सामना 4 षटकाचा होईल. निलेश शिवशंभो निळे विरुद्ध चोरणे यांच्या दरम्यान होईल. थोडस स्पीडअप करायचं हो आपल्याला कमी आहे. थोडस स्पीडअप करायचं अजून बरोबर तुमचा चेंडू अजून 6 मॅच बाकी आहेत. आपल्याला थोडं स्पीडअप करायचं आहे. हो जबरदस्त चेंडू एक डाऊन पहिलं सुंदर फिल्डिंग करायला मिळतंय आणि गुड थ्रो. धाव संख्या होते 25. 7 चेंडू 30 धावांची गरज. यानंतर होणारा सामना श्री स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे गावठण विरुद्ध निलेश स्वयंभू यांच्या दरम्यान होईल. या सामना 4 षटकाचा होईल. पुन्हा एकदा लेग कटरचा मारा आणि निर्धाव चेंडू असेल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली ते सिद्धेश यांच्याकडनं. 6 चेंडू 32 धावांची गरज असेल. 6 चेंडू 30 धावांची गरज असेल. प्रथम खाऊन घेतो म्हणजे आपल्या शेवटची ओर आहे ते खाऊन घेतो. हा उपकार तर किती आहे उपकार आहे उपकार किती आपलं मी घेतलं नाही केलं चांगला रीतीने चेंडू एक बापूरला मूळ चेंडू पंचांचा इशारा बॉल स्ट्रेट. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या बाटवरच्या धावसंख्या फरकावं लागते ती म्हणजे 27. किती बाद साबल 28. त्याचं नाव काय अजय यादव गोलंदाजीचे नाव तर भारतीय बॉल सामना करतो गणेश चेंडू एकदा पूर्ण दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न दुसरी हेट होता. 2 धाव पूर्ण 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुरेसा लागतोय. धावसंख्या फरकावं लागते ती म्हणजे 29. चांगल्या रीतीने फटकावची करावी लागेल ती म्हणजे साखर रामन आली या संघाला परत आपल्या संघ विरुद्ध तुम्ही जिंकू शकतो. प्रिपरेशनचा पुढील चेंडू सामना करतो गणेश 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 हेमंत. प्रथमेशांचा पुढील चेंडू चांगल्या रीतीने चेंडू बघूया आणि हा ब्रँडेड षटकार 5 धावसंख्येने संघाची धावसंख्या थोडीच लागते. धावसंख्या फरकावं लागते म्हणजे 35. हॅलो यानंतर होणारा सामना श्री स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे द संघ विरुद्ध स्वयं निळे यांच्या दरम्यान होईल.
हा सामना 4 षटकाचा खेळला जाईल. दोन्ही कर्णधार नोंद घ्यावी. आणि गणेश महादोदय सांगायला कितवा धक्का आहे? 6वा धक्का बसतो इथं म्हणजे गणेश यांच्या रूपामध्ये. बघू. गणेशची जागा घेण्यासाठी आला होता श्रेयश. चांगल्या रीतीने गोलंदाजीचं प्रदर्शन होतं तुम्ही दरम्यान गुन्ह्याचा आलेल्या संघाकडून. चतुरसेनच्या रूपामध्ये 3 बॉल 20 धावा. चतुरसेनचा पुढे चेंडू सामना करतो श्रेयश. श्रेयस बघू एका समाचार घेतो. पंचांचा इशारा वाईट चेंडू. संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या बघायला स्थितीमध्ये वाईट आहे. 36 धावसंख्या 36. हॅलो. यानंतरचा होणारा सामना श्री स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ ब विरुद्ध शिवशंभू नेहे यांच्या दरम्यान होईल. सिनियर दिनाचा सामना आहे. तरी सिनियर लोक आहेत त्यांनी पॅव्हलिंगच्या बाहेर सिनियर टीमने बाहेर बंडाच्या सामना घ्यावा. प्रथमेशचा पुढे चेंडू सामना करता श्रेयश. आता समाचार घेतो. प्रायमरीजीने फटकेबाजीचं प्रदर्शन करावं लागेल. कुठेतरी सामना हा गुन्ह्याचा आणि संघाकडे घडलेला दिसतोय. आणि पंचांचा इशारा 4 धावा. 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे लागते. धावसंख्या बघायला लागतो तो म्हणजे 40. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक असेल सायलनचा. चांगल्या रीतीने टटवलेले क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि विजय होतो धामनेल गुन्ह्याचा हा संघ आणि पराभूत संघाचं हार्दिक अभिनंदन. यानंतर होणारा सामना